आज शेवटचं पुष्प आणि शेवटची पाकळी म्हणून अवस्था, कारण की उद्या नवीन फूल उमलणार आहे. तर आज खरं तर सरोजताई दाभाडकर या निरूपण करणार होत्या, परंतु काही कारणाने त्या करू शकत नाही आहे. सकाळी 9 वाजता मला समजलं आणि मागच्या एक 8-10 घंट्यामध्ये मी थोडीफार तयारी केली आहे. तर मी ती सेवा तुमच्यासमोर सादर करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. सर्व उपस्थित श्रोत्यांना व अंतरस्थ आत्मारामाला मी वंदन करतो. आज 13 जून बाबाराव सावरकर म्हणजे तात्यारावांचे ज्येष्ठ बंधू यांची जयंती. तात्यारावांनी लिहिलेलं पूर्ण लिखाण प्रकाशित करण्याची जबाबदारी बाबारावांवर होती आणि ती त्यांनी यथार्थ निभावलेली आहे. तात्यारावांप्रमाणेच बाबारावांना सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, अंदमानातली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पहिला श्लोक म्हणजे 105वा श्लोक आपल्या सहस्रनामातला. यज्ञमृत यज्ञकृत यज्ञी यज्ञभुक यज्ञसाधन यज्ञांतकृत यज्ञवीय मन्नमन्नाद एवच. त्याची संधी केल्यावर ते अन्नम अन्नाद असं येतं. अन्नम म्हणजे अन्न, आपण जे खातो ते अन्न, आणि अन्नाद म्हणजे अन्नाचे भक्षण करणारा. म्हणजे अन्नसुद्धा विष्णू आहे आणि खाणारासुद्धा विष्णू आहे. जसं ताईंनी आता सांगितलं की यज्ञ करणारा पण विष्णूच आहे आणि यज्ञसुद्धा विष्णूच आहे. आणि हा गुह्य आहे, म्हणजे हा जो यज्ञ चालू आहे ना, म्हणजे आपला 15वा अध्याय, इथे गुह्यतमं शास्त्र, म्हणजे हे इतकं गुह्य यज्ञ आपल्याकडून करून घेणारा तो कृष्ण आणि आपण सगळे त्याचे अर्जुन. अर्जुन ही अवस्था कधी येते, ज्यावेळेस मनामध्ये कन्फ्युजन असेल ना तेव्हा अर्जुन असतो. जो कोणी म्हणेल माझ्या मनात कन्फ्युजन नाही तो कृष्ण आहे मग. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे पेशंट आला तर त्याला कोणती गोळी देऊ, 1 सेकंद कन्फ्युजन येईल की नाही, मग मी अर्जुन आहे आणि मला उत्तर देणारा तो कृष्ण आहे. खालचं चरण जमलं तर वरचं चरण यज्ञ. आता पूर्ण याच्यामध्ये यज्ञ याचा अनुप्रास अलंकार ह्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतो. आता यज्ञ ही संकल्पना आधी समजून घेऊ. आता ताईंनी सांगितलं की आपल्या जी वैदिक संस्कृती आहे त्याचा गाभा किंवा मुख्य स्थान यज्ञाचं आहे, परंतु यज्ञाची संकल्पना थोडी अजून वेगळी मांडता येते. यज्ञ म्हणजे काय, म्हणजे एक हवन कुंड तयार करायचं, त्याच्यामध्ये समिधा आणि हवी म्हणजे दूध तूप टाकायचं, समिधा टाकायच्या, 4 पुरोहित बसणार, एक यजमान जो युजली राजा असतो आणि त्यांनी स्वाहा म्हणलं की आहुती द्यायची. एवढाच यज्ञ आहे का, नाही. यज्ञाचा दुसरा अर्थ अजून आहे. आपण थोडं बघू. आपल्याकडे कोणते यज्ञ माहिती आहे, साधारण आपण बघतो रामायणामध्ये अश्वमेध यज्ञ किंवा पुत्रकामेष्ठी यज्ञ. बरोबर आहे. म्हणजे पुत्रकामेष्ठी यज्ञ कशासाठी केला होता, पुत्र होण्यासाठी. मला सांगा, जर फक्त यज्ञ करून पुत्र होत असेल तर कसं शक्य आहे हो, शक्य नाही ना. नाही तर चुलीमध्ये रोज यज्ञ होतो की नाही. यज्ञाची संकल्पना अजून थोडी वेगळी आहे. काही इंग्लिश भाष्यकारांनी त्याला कन्फ्यूज करून टाकलं आहे आपल्याला. आता अश्वमेध यज्ञ जर वाल्मिकी रामायण आपण काढलं तर 10 ते 15 दिवस चालला होता. बरोबर आहे. त्यासाठी आधी राजा आणि राणी जे यजमान आहेत त्यांना दीक्षा घ्यावं लागायची. म्हणजे यज्ञ सुरू होण्याच्या 8 दिवस आधी जंगलामध्ये राहायला जायचं, गवतावर झोपायचं, ते पूर्ण व्रत नियम पाळायचे आणि मग ते यज्ञ करायला सक्षम होणार. म्हणजे यज्ञाची आधी दीक्षा घ्यावी लागायची. जो दीक्षा घेईल तो दीक्षित, त्यालाच यज्ञ करण्याची अनुमती होती. आणि मग तो 8 दिवस किंवा 15 दिवस चालणारा यज्ञ कंडक्ट कोण करायचं, तर हे ऋषी. कोणते कोणते ऋषी आहे त्यामध्ये, वशिष्ठ आले होते, विश्वामित्र आले होते, जमदग्नी, गौतम, कश्यप, भारद्वाज, हे सगळे ऋषी, अत्रि ऋषी, अगस्त्य ऋषी, हे सगळे ऋषी यज्ञ केला. आता 15 दिवस 24 तास 24/7 ते का फक्त स्वाहा करणार आहेत का, नाही. मग काय करतील ते, यज्ञाचा जो काही हवनकुंड असेल तर किती वेळ चालेल ते. आपण शतचंडी करतो, नवचंडी करतो, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास. त्यांचं बाकीचे काय करणार, ते संध्याकाळी हरिपाठ करणार,
काही गप्पा मारणार, बरोबर आहे. आता दोन शिक्षक जर एकत्र भेटले तर काय गप्पा मारतील? शाळेत काय नवीन अभ्यासक्रम आला आहे, इलेक्शन ड्युटी नको यायला होती, बरोबर आहे, जनगणना नको यायला होती. हां, तसं जेव्हा अगस्ती आणि भारद्वाज एकत्र आले काय गप्पा मारतील? भारद्वाज वॉज अ सायंटिस्ट, ही वॉज एरोनॉटिकल सायंटिस्ट, म्हणून भारद्वाज नाव आहे. रामाला वैज्ञानिक म्हणजे एरोनॉटिकल सायन्स भारद्वाजांनी शिकवलं, सो ही वॉज एक्सपर्ट इन एरोनॉटिकल सायन्स. अगस्ती वॉज एक्सपर्ट इन मिसाईल्स. हां, तर ते कोण होते? ऋषी. हे आपण नाव दिलेलं आहे, आजच्या भाषेमध्ये ते कोण होते? शास्त्रज्ञ, सायंटिस्ट. आणि मग दोन सायंटिस्ट एकत्र काय गप्पा करतील? काय संशोधन केलंस तू, काय संशोधन मी केलं, आणि हे सगळ्या संशोधनातून आज आपण प्रजेला नवीन काय चांगलं देऊ शकतो, दॅट इज यज्ञ. आजच्या भाषेमध्ये इट वॉज कॉन्फरन्स. काय कॉन्फरन्स आहे. आणि ह्या जे सगळे ऋषी मुनी एकत्र आले होते त्यांनी काहीतरी वनस्पती आणल्या, त्या वनस्पतीचं अर्क काढलं, 15-20 दिवस त्याच्यावर संशोधन केलं, त्यातनं जे काही औषधं तयार झालं ज्याला आम्ही पायस म्हणतो, ते पायसदान दशरथा घे. पायसदान तो यज्ञ. मग आपला जो श्लोक होता की यज्ञभूत यज्ञकृत यज्ञमुख यज्ञ साधन, हे सगळं म्हणजे यज्ञ करणारा, यज्ञ धारण करणारा, यज्ञातली समिधा, यज्ञाचं वाहन करणारा आणि फळ देणारा तो एकमेव विष्णू आहे. त्याला आपण अद्वैत असं म्हणतो. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. या मायेच्या प्रभावाखाली राहायचं असेल तर अद्वैत जमत नाही, द्वैतच लागतं. मी जर म्हटलं मी आणि चाफेकर महाराज एकच आहेत, जमेल का? असं नाही जमणार. मी ह्या विश्वात राहू शकत नाही. विवेकानंदांना परमहंसांनी तशी एक अनुभूती आणून दिली होती. त्यांना अद्वैत शिकवलं, त्यांना अद्वैतात ठेवलं. काही सेकंदामध्येच विवेकानंदांना बाहेर यावं लागलं, कारण की अद्वैतामध्ये राहणं शक्य नाही आहे. ह्या विश्वात राहायचं असेल तर द्वैत लागतंच. दुसरा श्लोक. आत्मयोनी स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदनस्रष्टा क्षितीश पापनाशनः. आपण एक गंमत करू बरं का. मला 3 श्लोक आहेत त्यामुळे वेळ भरपूर आहे मला. आता आपल्याला विष्णू सहस्त्रनाम जगायचं आहे, फक्त पाठ नाही करायचं, फक्त अर्थ वाचायचा नाही आहे, रट्टा मारायचा नाही, तर जगायचं आहे. मी पहिल्या माझ्या निरूपणात सांगितलं की प्राणायामाचा प्रकार आहे. मी मागच्या सांगितलं होतं की श्वास सोडताना नॉनस्टॉप तो श्लोक म्हणा, और मागच्या तसं म्हटलं होतं. आज नवीन ट्रिक करू आपण. इंडेक्स फिंगर घ्या उजव्या हाताचं. हां, ही जी ट्रिक आहे ना, एक यूट्यूबवर धनंजय गोखले नावांचे एक खूप चांगले वक्ते आहेत, त्यांच्याकडून मी शिकलो आहे. उजवं बोट घ्यायचं आणि आपल्या तोंडामध्ये असं धरायचं आणि पाठीमागं ढकलायचं. हां, ओठ चिटकले नाही पाहिजे. आणि हा श्लोक म्हणायचा, नंतर बोट काढून श्लोक म्हणायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट्स नाव. आत्मयोनी स्वयं जातो वैखानः आता म्हणा. आत्मयोनी स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदनस्रष्टा क्षितीश पापनाशनः. कसं मोकळं वाटतं की नाही? वाटलं का मोकळं? ऑनलाईन कुणाला मोकळं वाटलं असेल तर थंब द्या एकदा. तर ही जी फिलिंग आहे ना, ही एक वेगळी ट्रिक आहे आपल्याला जागृत करण्यासाठी. प्रजागर जो शब्द आता येऊन गेला, की मला जागृत ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे. आपण काय करतो माहिती आहे का? नेहमीच आपलं विष्णू सहस्त्रनाम आंघोळ करताना सुरू होतं आणि कपडे घातल्यावर संपतं. हां, तर असं व्हायला नको. आपल्याला त्याची सिद्धता पाहिजे असेल तर त्यात घुसलं पाहिजे, त्यात एकरूप झालं पाहिजे. आता आपण ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ बघूया. आत्मयोनी म्हणजे जो स्वतःचं उत्पत्तीस्थान आहे, स्वयंजात स्वतःमधून जन्म घेणारा, आणि सामगायन म्हणजे सामवेदाचं गायन करणारा. स्रष्टा शब्द येऊन गेलेला आहे. क्षितिश पृथ्वीचा आधार, पापनाश करणारा, बाकीचे शब्द येऊन गेलेले आहेत. आता आपण 1-2 शब्दांचं बघू की आत्मयोनी
आत्मयोनी म्हणजे स्वतःच उत्पन्न झालेलं आहे, त्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही आहे. हे तर मी फोटो दाखवले ना, ते ऑनलाईन आहेत, ते जर स्क्रीनवर बघू शकतील तर तुम्ही तो बघा. हा जो ब्रिगेडियर दिसतोय का, तो एक रशियन शोल्जर आहे, रशियन आर्मी ऑफिसर, खूप हायेस्ट लेवलचा रशियन आर्मी ऑफिसर. निवृत्त झाला. निवृत्त झाल्यावर थोडा देवाधर्माला लागला, चर्चमध्ये गेला आणि ते येशू ख्रिस्ताचा तो क्रॉस त्याकडे बघत होता. त्याला त्या पादऱ्यांनी सांगितलं की येशू ख्रिस्त शेवटच्या वेळेला जेव्हा त्याला त्या क्रॉसवर लटकवण्यात आलं तेव्हा येशू ख्रिस्ताने वरती बघितलं आणि काय म्हणलं, भगवान येशू ख्रिस्त काय म्हणाले, ते म्हणाले ह्या अज्ञानी हे परमपिता ह्या अज्ञानी लोकांना माफ कर, क्षमा कर. मग येशू ख्रिस्त परमपिता आहेत का? नाही आहे, ते कन्नाला म्हणाले. मग वरचा परमपिता कोण आहे? म्हणजे आपण ख्रिश्चन धर्म कधी सुरू झालेला आहे? 2026 वर्षाच्या पासून, त्याच्या आधी नव्हताच, बरोबर आहे. मग त्या येशूचा परमपिता कोण आहे? मग ऑफिसरनी त्या फादरला विचारलं कोण आहे, ते फादर म्हणाले मला नाही माहिती बाबा कोण आहे तो. मग तो रशिया, युक्रेन, इंग्लंड, ब्रिटिश, पोप, इटलीमधला पोप सगळ्यांपर्यंत जाऊन आला, पण त्याला काही मेळ लागला नाही. फिरत हरिद्वारमध्ये आला. हरिद्वारमध्ये एक भगवद्गीता वाचली. तो आता भगवद्गीतेवर प्रवचनं करतो. त्याला उत्तर सापडलं कुठे? भगवद्गीतेमध्ये. आत्मयोनी स्वयं जातो. परत 7व्या अध्यायामध्ये आलेलं बघा, बीज माम सर्व भूतानाम, सर्व भूतांचं बीज मी आहे. कोण म्हणतोय? कृष्ण म्हणतोय. म्हणजे सगळ्यांचा बाप कोण आहे? तो विष्णू आहे, परब्रह्म आहे. त्या आर्मी ऑफिसरला जर तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर तुम्हाला हे सापडून जाईल. जे काही मी काही पुढे वाचलेलं नाही आहे, पण मला यूट्यूबवर आणि गुगलवर सापडले. आत्मयोनी स्वयं जातो ह्या 2 शब्दांसाठी ही स्लाईड होती. सामगायन म्हणजे सामवेदाचं गायन करणारा. सामवेद कशामुळे? परत अध्याय 10 विभूती योग काय म्हणतायत की बहुसाम तथा सामना, म्हणजे सर्व वेदांमधील सामवेद मी आहे, म्हणून इथं सामवेद म्हणजे सामगायन करणारा तो. शेवटचा श्लोक आहे आता. शंखवृन्नंदकी चक्री ह्यारंग नन्वा गदाधर रसांगपानी रक्षोभ्य सर्वप्रेरणायुध ओम नम इति. आता यातला दिसतंय ना, अक्षोभ्य. कालपूर्वी आपण चर्चा करताना म्हटलं बघा, संकर्षण कराडे माहिती आहे सगळ्यांना, बरोबर. जे मराठी अभिनेता आहे, आपल्या इथलाच आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी. तर परभणीचा संकर्षण कराडे, त्याचं नाव संकर्षण, भावाचं नाव अधोक्षज भावाचं नाव, आणि भावाच्या मुलाचं नाव म्हणजे शंकरच्या पुत्र्याचं नाव काय? अक्षोभ्य. म्हणजे हे सोशल मीडिया खूप ट्रेंड झालं होतं. म्हणजे मी काय सर्च करतो तेच मला दाखवतात बरं का. मी विष्णू सहस्रनामच नेहमी वाचतो मागच्या 2 महिन्यापासून, मला फेसबुकने हेच दाखवलं. म्हणजे मी जो विचार करत तेच फेसबुक दाखवतं मला. तर अक्षोभ्य बघ, हे नाव कुठं आलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये रथांगपानी अक्षोभ्य, म्हणजे ज्याचा कधी क्षोभ होत नाही तो अक्षोभ्य. आपण आपल्या मुलांची पण नावं सहस्रनामामध्ये जर ठेवली तर त्यांना हे अर्थ बघण्यासाठी का होईना तो विष्णू सहस्रनाम उघडेल. म्हणावं संकर्षण ठेवा, विष्णू ठेवा, पण लाज वाटते नारायण ठेवायची, हो की नाही? हां, म्हणजे काही गरज नाही ना, बंटी संटी बिंटी ठेवायची गरज नाही आहे. आपल्याला खूप एक से बडकर एक नाव आहेत. आता यातला जो शेवटचा शब्द आहे ना, सर्व प्रेरणायुध. आयुध म्हणजे शस्त्र, सर्व म्हणजे सगळे, सगळ्या शस्त्रांनी युक्त असा सर्व प्रेरणायुध. आपले ऑलमोस्ट 99.9 देवांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. तुम्ही कोणतं घ्या, गणपतीपासून तर आपल्या विष्णूपर्यंत सगळ्याच्या हातामध्ये एकच तो विटेवर उभा जो 28 युगापासून आहे त्याच्या हातामध्ये शस्त्र दिलेलं नाही. बाकी सगळ्यांच्या हातात शस्त्र आहे, पण त्याच्या पण डोक्यावर शंकर आहे. विठोने श्री वाहिला देवराना, बरोबर आहे की नाही? पण वेळ आल्यावर भक्तांचं निर्धारण करण्यासाठी शस्त्र हातात घ्यावेच लागतात.
मग शस्त्र कोणती आहेत बरं? ती शस्त्र आहेत सुदर्शन चक्र, त्यानंतर गदा, तिचं नाव काय आहे? कौमुदिनी. त्यानंतर आहे धनुष्य, शारंग धन्वा, शारंग नावाचं धनुष्य, कौमुदिनी नावाची गदा आणि नंदक नावाचं खड्ग, खड्ग म्हणजे तलवार, आणि पांचजन्य नावाचा शंख. दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे आपलं. दुसरा अध्याय ना? हां नाही, पहिल्या अध्यायातला 15वा श्लोक. हे सगळ्यांच्या हातात कोणते कोणते शंख आहे त्याचं वर्णन आहे. पुढच्या 3 श्लोकामध्ये आहे. म्हणजे ऋषिकेशापासून तर सहदेवापर्यंत प्रत्येकाच्या हातात कोणतं शंख वाजवण्याचे आहे. तसा ऋषिकेश हातात कोणतं आहे? पांचजन्य. अर्जुनाच्या हातामध्ये देवदत्त. हे शंखांची नाव आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. पण मला काय फायदा याचा? मला काय फायदा आहे? आता आपलं देशमुख काका सकाळी घरातून उठले आणि पुढे गेले, तर मॉर्निंग वॉकला गेले, त्यांच्या हातामध्ये धनुष्य असायची गरज आहे का? गरज नाही ना. हां, गायकवाड साहेब गेले. गायकवाड साहेब आपले कुबेर आहेत बरं का. जालना जिल्ह्याचे कुबेर गायकवाड साहेब आहेत, ट्रेझरीचे उपाध्यक्ष आहेत ते. तर कुबेर असले तरी ते गदा घेऊन जातात का रोज? गरज नाही ना. मग मला हा श्लोक म्हणून काय फायदा आहे? बघा, मी प्रत्येक श्लोकाला वेगळे ट्रिक वापरलेले आहेत. दुसऱ्या श्लोकाला आपण बोट ठेवून म्हटलो, ह्या श्लोकाला हा श्लोक मला काय कामाचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं वर्णन करतात, तेव्हा प्रत्येक त्याच्या हातातल्या शस्त्राचं वर्णन करतात आणि त्याला एक उदाहरण देतात. बरोबर आहे. अंकुश, त्याला पण त्यांनी काहीतरी जोडलेलं आहे. मोदकाला जोडलेलं आहे. मोदकाला त्यांनी वेद म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि वेदातला गोडवा आतमध्ये असतो असं मोदकाला त्यांनी रूपक दिलेलं आहे वेदाचं. बरोबर आहे. ही आपल्याला दृष्टी पाहिजे त्या श्लोकाकडे बघण्याची. मला जी दृष्टी सापडली ती थोडक्यात सांगतो ह्या श्लोकाची. कोणते कोणते आयुध आलेले आहेत? सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र कसं असतं? कंटिन्युअस फिरत असतं. माझं मन तेवढं चंचल आहे. त्याला उपमा काय द्यायची आपल्याला? मनाची. मग सुदर्शन चक्र चंचल आहे. मग हे चंचलता मला माझ्या मनावर कंट्रोल ठेवायचं आहे. म्हणून त्याचं मी जेव्हा विष्णूकडे बघेल, चक्र दिसलं की काय आलं पाहिजे? माझं मन चंचल आहे, मी त्याला कंट्रोल ठेवलं पाहिजे. जसं कृष्ण कंट्रोल करू शकतो तसं. नंतर आली कौमुदिकी गदा. गदा परत शक्ती, ज्ञान आणि बळ. आता प्रत्येकाला शक्ती आवश्यक आहे, नाहीतर बळी तो कानपिळी. जर तुम्ही सशक्त नसाल तर दुसरा येऊन तुमचं घर हडप करेल. तुम्ही पण ती कशी पाहिजे? विवेकाची पाहिजे, ज्ञान पाहिजे, परंतु श्रेष्ठ पाहिजे. बलवतांच्या कामरोग विवर, तसं पाहिजे. ते बल कसं पाहिजे? कामरोग नसलेलं बळ पाहिजे. तिसरं आहे शंख, पांचजन्य शंख. शंखाचं काय आपलं अस्तित्व आहे बघा. शंख काय करतो? नाद देतो. बरोबर आहे. मग शंखनाद हा प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला पूर्वी असायचा. मग शंखनाद झाला की मी जागृत झालो पाहिजे, माझ्यामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे आणि मी लगेच ऑन द टो पाहिजे. माझ्याकडे पेशंट आला हार्ट अटॅकचा, तर लगेच माझ्या कानामध्ये शंखनाद झाला पाहिजे आणि मी माझ्या खुर्चीतून उठून लगेच पेशंटला पाहायला गेलो पाहिजे. मी स्थूल राहता कामा नाही. दॅट इज अ शंख. मी माझ्यासाठी बघितलं, तुम्ही तुमच्यासाठी बघा. वर्गातला एखादा, तुम्ही शिक्षक असाल, वर्गातला एखादा विद्यार्थी खूप खोडा करत असेल तर तुमच्यामध्ये नाद झाला पाहिजे. त्याला चटकन तुम्ही खडू मारून त्याला जागृत करायला पाहिजे. हे आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये शंखाचं प्रतीक लावू शकतो. तो नाद आहे जागृतीचा, तो नाद आहे कर्तव्याचा. मग खड्ग. नंतर कोणती आहे? नंदक नावाचा खड्ग म्हणजे तलवार. मग तलवार कशी पाहिजे? ती छेदणारी पाहिजे. मला मी काय छेदणारी? आता मला का छत्रपतींसारखं युद्ध करायला जायचं आहे का? नाही. गरज पडलं जाऊ आपण, पण सध्या गरज आहे का? नाही. मग आता मला तलवारीचं महत्त्व काय? तर माझ्या हातामध्ये तलवार पाहिजे ज्ञानाची, ज्याने मी अज्ञान छेदलं पाहिजे. असंग शस्त्रेन दृढेन छिद्वा. अध्याय 15वा. आणि शेवटचा आहे धनुष्य. शारंग धनुष्य आहे. धनुष्य आहे परत प्रतीक आहे एकाग्रतेचं. धनुष्य पण चालवताना आपण कसं पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन लागतं. थोडा जरी कॉन्सन्ट्रेशन चुकलं तर धनुष्यचा गोल सरकतं. मी 9वीला आहे समजा, मला MBBS करायचं आहे. माझं गोल काय? MBBS.
बरोबर आहे. त्यासाठी मला काय करायला लागेल, अभ्यासामध्ये एकाग्रता लागेल. विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी की माझ्या अभ्यासामध्ये एकाग्रता असेल, माझ्यामध्ये धनुष्यासारखी एकाग्रता असेल तर मी ते अचीव करू शकतो, मी गोल भेदू शकतो, टार्गेट आय कॅन हिट. धनुष्याप्रमाणे वागता पण आलं पाहिजे. जे कोणी व्यावसायिक असतील त्यांना वाकावं लागतं. माथे पे बर्फ और मुंह में शक्कर असं करून व्यवहार करावा लागतो. धनुष्य वागतो तरच तो लांब जाऊ शकतो. धनुष्य जर ताठ राहिलं तर लांब जाऊ शकेल का? नाही. मग आपल्यामधील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे शत्रूला छेदण्यासाठी आपल्याला हे सगळे शस्त्र आयुध पाहिजे आहेत. असं आपण जेव्हा केव्हा विष्णूचं सगुण ध्यान करू त्यावेळेस मी माझ्या मनाला म्हटलं पाहिजे, सुदर्शन चक्र कशासाठी, कौमुदिनी कशासाठी, शंख कशासाठी, तलवार काय छेदण्यासाठी आणि धनुष्य कशासाठी. या ठिकाणी पहिल्या वक्त्याचं प्रवचन संपलं. आजचा दुसरा वक्ता म्हणजे उषाताई, त्या पण आज येऊ शकलेल्या नाही आहेत. त्यांच्याकडे फलश्रुती होती पण ते काम कालच जयश्रीताईंनी कंप्लीट केलेलं आहे. फलश्रुती त्यांनी पूर्ण सांगितलेली आहे. तरी माझ्याकडे 5 मिनटं आहेत, मी वेळेचा सदुपयोग करून घेतो. आता आपण 22 श्लोक दिलेले आहेत फलश्रुतींचे. तर फलश्रुती 22 श्लोकामध्ये पापाचा नाश, यश, प्रगती, मनाची शांती, भयमुक्ती, आरोग्य, आर्थिक, धन, समृद्धी, ग्रहदोष, सात्विक पूर्ती, इच्छापूर्ती, मला जे काही पाहिजे ते सगळं मला मिळू शकतं विष्णू सहस्रनाम म्हटल्याने. त्यातला एकच शब्द मी सांगतो, वेदांतको ब्राह्मणस्या क्षत्रियो विजयी भवेत, वैश्योधन समृद्धस्या क्षुद्र सुखमाप्नुयात. म्हणजे परत बरं का, मी मागे सांगितलं इंग्लिश भाष्यकारांनी गडबड केलेली आहे. ह्या इंग्लिश लोकांनी सांगितलं की आपल्याकडे शूद्रांना विद्या घ्यायची अनुमती नव्हती. असं नव्हतं. आपण तुम्ही मागे ऋषी सांगितलेत ना, ते सगळ्या जाती धर्मातले पंथाचे आहेत. असं असलं असं शबरीला ज्ञान दिलंच नसतं. बरोबर आहे. सगळे ऋषी आपल्याकडे होते. याचं प्रमाण व्यासांचं हा श्लोक आहे की ब्राह्मणांना वेद लाभेल म्हणजे वेदातलं ज्ञान लाभेल, क्षत्रियांना विजय लाभेल, वैश्यांना धन समृद्धी लाभेल आणि शूद्रांना शांती लाभेल, सुख आणि शांती लाभेल. सुख आणि शांती म्हणजे शूद्रांना सुद्धा विष्णू सहस्रनाम पठन करण्याची अनुमती होती, आहे आणि उद्याही असणार आहे. मधल्या काही काळामध्ये काय गडबड झाली माहिती नाही आहे, परंतु एक विपरीत ज्ञान आपल्यामध्ये घुसडलं गेलं की अमुक एखाद्या वर्गाने अमुक काही वर्गांना विद्या घेऊ दिली नाही. जर असं असलं असतं तर मातंग ऋषी झाले असते का? वाल्मिकी जो कोळी होता तो ऋषी झाला असता का? झालाच नसता. हो की नाही? म्हणजे समरसता जी रामाने शिकवली ती कृष्णाने पण आपल्याला शिकवली, ती अनादी काळापासून आपल्याकडे आहेत. एवढंच नव्हे, स्त्रियासुद्धा ऋषी होत्या. म्हणजे याज्ञवल्क आणि मैत्रेयी ना, आहे की नाही? म्हणजे याज्ञवल्कांनी पूर्ण आत्मज्ञान तिला दिलंच होतं ना. किंवा तारा जी वालीची पत्नी होती, तिने वेदातले मंत्र म्हटलेले आहेत वालीचा वध झाल्याच्या नंतर. किंवा सीतेने आणि कौशल्यने रामाला मन परिवर्तन करण्यासाठी काही शास्त्र समजून सांगितलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना सुद्धा शास्त्राभ्यास त्यावेळेस अलाउड होता. मग सगळ्या यज्ञातला सर्वात श्रेष्ठ यज्ञ परत विभूती योग जपयज्ञ, सर्वात श्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ. आज मला देरकर सरांनी एक व्हिडिओ पाठवला, त्याची मी स्लाईड तयार केली आहे की जप किंवा नामस्मरण केल्याने काय होतं. त्या साधूने काही अमेरिकन रिसर्च पेपरचा दाखला देऊन ते भाषण दिलेलं आहे की विल पॉवर वाढते, स्मरणशक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणजे प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटने फक्त जप करावा असं समजू नये. गोळ्या निरामयला या, डॉक्टरकडे या, गोळ्या घ्या. म्हणजे पण जप केल्याने किंवा ध्यानधारणा केल्याने गोळ्या 50% कमी होतात हे नक्कीच सिद्ध केले. मी सुद्धा त्याचा अनुभव घेतला आहे. या विष्णू सहस्रनाम चिंतन वर्गासाठी आता शेवटचा वक्ता परत डॉक्टर सबनीस. वोट ऑफ थँक्स. 3 ते 13 जून चैतन्य साधना
अबप प्रमोद महाराज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा विष्णू सहस्रनाम चिंतन वर्ग संपन्न करत आहोत. 3 तारखेपासून आत्तापर्यंत विविध श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. ज्यांनी कोणी पठण केलं त्या म्हणजे मी फक्त नामोल्लेख करतो: विजया जोशी, प्रतिभा कुलकर्णी किंवा जयश्री कुलकर्णी, धनश्री सबनीस, स्वाती पटवर्धन, रोहिणी जोशी, सुभाष सिंग गौर, स्वाती रत्नपारखी, शकुंतला देशमुख, अनिता दाभाडकर. अलका नात्रेकरच्या ऐवजी काल जोशीताई होत्या आणि सुषमा बिदरकर ज्यांनी आज पठण केलं आणि निरूपण पण केलं. त्यानंतर निरूपण करण्यासाठी आपल्याला लाभलेले ऋषीबाबा, डंबाळे सर, कुमावत सर, विवेक कुलकर्णी, भक्तिताई, अमोल गायकवाड, मनमोहन धूत, प्रशांत जाधव, दीपक कुलकर्णी, भक्तिताई, सारिका किंवा रेणुका सहस्त्रबुद्धे, चापाईतकर महाराज, देशमुख महाराज, अप्पासाहेब मुळे, सुषमाताई आणि सरोजताई उपस्थित राहू शकल्या नाहीत. ह्या सर्व वक्त्यांनी आणि श्रोत्यांनी अतिशय छान हा वर्ग संपन्न केला. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. काल रेणुकाताईंनी अतिशय छान भजन गायन आपल्यासमोर सादर केलं. थोडं एक 20-30 सेकंदाची क्लिप आहे ती आपण कांदे महाराजांचं नाव घ्यायचं राहून गेलं. देडकर सर, माझे वडील, मुंबई साहेब, धनश्री, आत्या, पृथा, मल्हार, जोशी काकू, जोशी काका, वीर साहेब आणि जे कोणी व्हर्च्युअली प्रेझेंट होते असं सर्वांचे मी धन्यवाद देतो. आपण 2 मिनटं व्यासपीठ खुलं करू, मग शांतीमंत्र घेऊ. कुणाला काही बोलायचं असेल तर कुमार महाराज. तुमचा आवाज येत नाही आहे कुमार सर. पॉज करू सर. अभ्यास वर्ग यशस्वी कार्यक्रमामध्ये आपला आहे, त्यामुळे चैतन्य साधनाच्या वतीने आपले सुद्धा आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. ठीक. काही उपक्रम असेच घेत राहू, त्यात काही शंका नाही आहे. तुमच्या मनात पण काही असे उपक्रम असतील तर तुम्ही सांगा, आपण अजून वेगळ्या पद्धतीने काहीतरी करू शकतो. काय बोलायचं? बोलू का? हां बोला ताई, बोला. खूप छान उपक्रम आहे सर हा. आणि तुम्ही जे म्हणालात की एखादा उपक्रम सुचतोय का, जसं आपण विष्णू सहस्त्रनामाचं घेतलं तसं आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अध्यायाचं पण घेऊ शकतो. उपक्रम आपल्याला हाती घेता येईल. हां, अध्याय एक अध्याय असं घ्यावा लागेल. तो जास्त दिवस चालेल. तर एक अध्याय म्हणजे संपायला चालू शकतो. हा, 1 दिवसभर चालू शकतो. आपण करू ताई, नियोजन करू शकतो. तर तुमच्या मनात काही रूपरेषा असेल तर तुम्ही एक म्हणजे ब्लू प्रिंट करा, आपण करू चर्चा. आत्मशतक किंवा चिरंजीवपूत पण चांगलं. हो, चिरंजीव एकनाथांचं आणि आत्मशतक आचार्यांचं. बरोबर. मग मनोबुद्धी अहंकार. तर देशमुख काकांचं म्हणणं आहे की जे छोटे छोटे स्तोत्र आहेत, म्हणजे आत्मषटक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम, किंवा एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे, तर असे आपण घेऊ शकतो. आपण महिन्यातनं एकदा जरी एकत्र आलो तरी असं होऊ शकतो. हो, महिम आहे. ऐकायला वाचायला अतिशय
छान आहे. ते महिम्न स्तोत्राचं एक गंमत अशी आहे, महिम्न स्तोत्राची गंमत अशी आहे की तिथं बंद शांतीपाठ होईपर्यंत हां, तर काही जे स्पीच थेरपिस्ट असतात ना, ते स्पीच थेरपिस्ट महिम्न स्तोत्र शिकवतात फॉर स्पीच थेरपी. आणि तसंही संस्कृत विषय असा आहे की ज्याच्या बोलण्यामध्ये ज्याला गडबड असते त्याला मी हा अनुभव घेतलाय. माझ्याकडे येणारे एक विद्यार्थी, तर त्याच्या आईने मला एवढं सांगितलं 2 महिन्यांनी की त्याचं बोलणं सुधारलं मॅडम. माझ्याकडे म्हणजे एक हा कर्मचारी अनुभव आहे, आहे माझा. माझ्याकडे कर्मचारी आहे सुनील नावाचा. तर त्या सुनीलला तो थोडा अडकत बोलतो. तर 2-3 महिन्यापूर्वी माझा श्लोक चालू होता, विश्वम विष्णू षटकारो भूत भव्य भवत प्रभू. मी त्याला उभं केलं आणि त्याला तो श्लोक 4 वेळेस म्हणायला लावला. मग तो रोज आता ते श्लोक म्हणतो. आता माहीत नाही 2 महिने झालेत किती सुधारणा आहे. आता मला काही हे करता येत नाही, पण तो विश्वम विष्णू षटकारो हे आता स्पष्ट म्हणू शकतोय. आता भावाचं बोबडं बोलणं यायला लागलं त्याला असे बरोबर आहे. ते डॉक्टरनं सांगितलं, प्रसाद गायकवाड म्हणून माझ्या मित्राची चिरंजीव व्यक्ती, त्यांनी सांगितलं तुम्ही स्तुती नाही का रामरक्षा स्तोत्र हां, म्हणा, रामकृष्ण ते सुधारलं बरं का ते. चालेल. आपण शांतीपत्र घेऊन आपली चर्चा सुरू होईल नंतर. काल एक सांगायचं राहिलं मला की आपण सर्वे सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भय किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान ह्याच्यासारख्या उदात्त हेतू प्रार्थना किंवा विश्वाच्या मंगल करण्यासाठी ज्यांनी साधू संतांनी स्वतःला काहीच मागितलं नाही, ते मागितले देवाकडे विश्वासाठी मागितलं. एवढ्या उदात्त प्रार्थना आपल्या हिंदू धर्माशिवाय कुठेही नाही. म्हणून सनातन हिंदू धर्म की जय. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी सगळ्यांना.